पाठीराखा तुकडे माझं जाणलेला विठ्ठल मंदिरामध्ये गेली शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचा सोहळा मोठ्या उत्स्फूर्तीने आणि सोहळ्याच्या दृष्टीने आम्ही साजरा करत असतो। या पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने गेले महिनाभर आम्ही विश्वस्त मंडळी आणि सगळे सेवेकरी मिळून जी पालखीची जी विधायक कामं वारकऱ्यांच्या सोयीची कामं मग ते आम्हाला मनपा अधिकारी किंवा पोलीस प्रशासन यांच्या सहकार्याने आज या पालखी विठ्ठल मंदिराचा आजच्या संध्याकाळच्या येणाऱ्या पालख्यांच्या स्वागतासाठी आमची संपूर्ण तयारी झालेली आहे। या आजच्या या मुहूर्तावरच पुणे शहरात नगरीचे नवनिर्वाचित खासदार व देशाचे केंद्रीय राज्यमंत्री श्री मुरली अण्णा मोहोळ यांचंही आज मंदिराला भेट दिलेली आहे। मुळात मला सांगायचा आनंद वाटतोय की अभिमान की मुरली अण्णा मोहोळ हे या आमच्या नाना भवानी परिसरातील लहानाचे मोठे झाले, पण काही कित्येक वर्षापूर्वी ते नवी पेठेतनं गेले, नवी पेठेतनं कोथरूडला स्थायिक झाले। त्यामुळे त्यांचं मूळ कर्मभूमी ही भवानीपेठच आहे। त्या आज आमच्या या अण्णांचा आमच्या भवानीपेठ पालखी विठ्ठल मंदिरामध्ये येऊन आम्हाला जे उपकृत केलंय त्याबद्दल आम्ही त्यांचं धन्यवाद व आभार मानतो। कारण असं आहे की माऊलींच्या आधी पालखी येण्याच्या आधी सुद्धा या ठिकाणी तुकाराम महाराजांची कीर्तन झालेली आहे। कारण असं आहे की तुकाराम महाराज सासवडी जवळच आहे, तर तुकाराम महाराजांचे शिष्य होते अंबरशहा, तेही त्यांचाही दर्गा या इथून 5 किलोमीटर अंतरावरती आहे। त्यामुळे तुकाराम महाराजांचं वास्तव्य या ठिकाणी झालेलं आहे, त्यामुळे पालखी या ठिकाणी येतात।